आता लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी। लाडक्या बहिणींना 4500 रुपये मिळणार। लाडक्या बहिणींना 3 महिन्यांचे पैसे एकत्र मिळणार। नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारीचा हप्ता हा एकत्र दिला जाणार। आज 21 फेब्रुवारी शनिवार राज्यातील लाडक्या बहिणींसाठी अत्यंत आनंदाची बातमी। जानेवारी महिन्याच्या प्रतीक्षेत असलेल्या बहिणींसाठी शासनाने मोठा निर्णय घेतला आहे। लाडक्या बहिणींना आता एका वेळी 3 महिन्यांचे मानधन मिळणार आहे। नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीचा एकत्रित हप्ता लवकरच तुमच्या खात्यात जमा होणार आहे। हे सर्व काही मी तुम्हाला अधिकृत शासन निर्णयाच्या आधारे सांगत आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांसाठी राज्य शासनाने नुकताच एक महत्त्वाचा शासन निर्णय मंजूर केला आहे। सामाजिक न्याय विभागाकडून निर्गमित केलेल्या या GR नुसार अनुसूचित जाती वर्गातील लाभार्थी बहिणींसाठी 98 कोटी 45 लाख रुपयांचा निधी राज्य शासनाने मंजूर केला आहे आणि प्रशासकीय विभागाकडे हस्तांतरित केला आहे। मी हे सर्व काही तुम्हाला फक्त बोलून दाखवत नाहीये। मी अधिकृत सरकारी दस्तऐवज तपासून संपूर्ण GR वाचून तुमच्या समोर ही माहिती मांडत आहे। आपल्या लाईव्ह महाराष्ट्र 24 चॅनलचा हेतूच हा आहे की शेतकरी योजना असो, लाडकी बहीण योजना असो किंवा कोणतीही सरकारी योजना असो, तिची प्रामाणिक आणि पुराव्यासह माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणे। मी प्रत्येक वेळी तुमच्यासाठी खरी माहिती शोधण्यासाठी खूप मेहनत घेतो। म्हणूनच माझी तुमच्याकडे एकच विनंती आहे की जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटत असेल तर आत्ताच आपल्या लाईव्ह महाराष्ट्र 24 चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। तुमचा एक सबस्क्राईब माझ्या मेहनतीला खरं प्रोत्साहन देतो। शासन निर्णयाचे महत्त्वाचे तपशील या नवीनतम GR मध्ये सरकारने अगदी स्पष्टपणे नमूद केले आहे की जानेवारी 2026च्या महिन्याचे मानधन वितरणासाठी निधी संबंधित प्रशासकीय विभागाकडे वर्ग करण्यात आला आहे। परंतु इथे एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायला हवी। जी बहीण संजय गांधी निराधार अनुदान योजना किंवा श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेचा आधीच लाभ घेत असतील त्यांना लाडकी बहीण योजनेतून पुन्हा लाभ देण्यात येणार नाही। याची अत्यंत कडक नियंत्रणे ठेवण्याचे निर्देश जारी करण्यात आले आहेत। आणि ऐका, ज्या बहिणींचे KYC ई-KYC अपडेशन अजून झाले नाहीये आणि त्यामुळे तुमचे मानधन थांबले, त्या सर्व बहिणींनी तातडीने तुमचे KYC अपडेट करून घ्यावे, कारण आता राज्य शासन थकीत हप्त्यांसह सर्व रक्कम एकत्रित वितरित करणार आहे। अगदी लवकरच महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांच्याकडून या हप्ता वितरणाची अचूक तारीख जाहीर केली जाईल आणि त्याची माहिती देखील मी तुम्हाला सर्वात प्रथम देईन। कल्पनाबाई, तुमच्या प्रश्नाचं उत्तर। कल्पनाबाई, तुम्ही कमेंटमध्ये विचारलं होतं ना की फेब्रुवारी महिना जवळजवळ संपतोय तरी आमचे जानेवारीचे पैसे अजून का आले नाहीत? तर बघा, येथे आहे तुमच्या प्रश्नाचं उत्तर। 18 फेब्रुवारी 2026 रोजीचा हा अधिकृत शासन निर्णय स्पष्ट सांगतो की तुमच्या हप्त्यासाठी निधी मंजूर झाला आहे आणि वितरित करण्यात येत आहे। आता तुमची प्रतीक्षा संपणार आहे। तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर लवकरच SMS येईल, त्याकडे लक्ष द्या। जर तुम्ही शालिनी काकू किंवा सुमित्राताई यांच्यासारख्या अनुसूचित जाती प्रवर्गातील लाभार्थी असाल तर हा व्हिडिओ विशेषतः तुमच्यासाठीच आहे। शासन निर्णयात विशेष घटक योजनेच्या अंतर्गत तुमच्या हप्त्यासाठी वेगळी तरतूद करण्यात आली आहे। यापुढे तुम्हाला कोणाकडेही चौकशी करण्याची आवश्यकता नाही। शासन थेट तुमच्या बँक खात्यात रक्कम जमा करणार आहे। सुमित्राताई, हा व्हिडिओ तुमच्या WhatsApp ग्रुपमध्ये अवश्य शेअर करा। अडकलेल्या हप्त्यांचे कारण आणि उपाय। अनेक महिला विचारत होत्या की आमचा हप्ता का रखडला आहे, जसे की पुण्यातील रुपालीताई। त्यांनी अर्ज पूर्ण केला होता पण जानेवारीची रक्कम अद्याप खात्यात आली नव्हती। तर रुपालीताई, तुमच्यासाठी आणि तुमच्यासारख्या लाखो बहिणींसाठी ही अत्यंत आनंददायक बातमी आहे। 18 फेब्रुवारी रोजीच्या या नवीन शासन निर्णयानुसार सरकारने 98 कोटी 45 लाखांचा मोठा निधी मंजूर केला आहे। आता तुमच्या खात्यात अगदी लवकरच रक्कम जमा होईल। फक्त तुमचे आधार कार्ड बँक खात्याशी जोडलेले असल्याची खात्री करा। अनेकांचे हप्ते तांत्रिक अडचणींमुळे थांबले होते। काही बहिणींचे ई-KYC अपडेट नव्हते, काही बहिणींचे आधार लिंक नव्हते, तर काही बहिणींच्या बँक खात्यातील माहिती अपडेट नव्हती। पण आता सरकारने सर्व थकीत हप्ते एकत्रित देण्याचा निर्णय घेतला आहे। म्हणजे जर तुमचे नोव्हेंबर आणि डिसेंबरचे हप्ते अडकले असतील
तर ते देखील जानेवारीच्या हप्त्यासह तुम्हाला एकत्रित मिळणार आहेत. लाडक्या बहिणींनो, मी तुम्हाला काही अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी सांगतो ज्या तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजेत. पहिले, तुमचे बँक खाते आधार कार्डशी जोडलेले असणे अत्यावश्यक आहे. जर नाही तर लगेच बँकेत जाऊन लिंक करून घ्या. दुसरे, तुमचे KYC अपडेट असणे अत्यंत गरजेचे आहे. जर अद्याप झाले नसेल तर तातडीने करून घ्या. तिसरे, जर तुम्ही इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेत असाल, जसे संजय गांधी निराधार योजना किंवा श्रावण बाळ योजना, तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेतून लाभ मिळणार नाही. चौथे, तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर सरकारचे संदेश येतात, त्यामुळे तुमचा मोबाईल नंबर अपडेट असल्याची खात्री करा. पाचवे, ज्या महिलांचे वय 65 वर्षापेक्षा जास्त आहे त्यांनाही हा लाभ मिळू शकतो, पण त्यांनी इतर वृद्धापकाळ निवृत्तीवेतन घेत नसावे. औरंगाबाद जिल्ह्यातील वैशालीताई आणि नाशिक जिल्ह्यातील प्रतिभाबाई, तुम्ही दोघींनीही कमेंट केली होती की तुमचे अर्ज मंजूर झाले आहेत, पण अजून पहिलाच हप्ता मिळाला नाही. तर तुमच्या दोघींसाठी देखील ही बातमी आहे. या नवीन निधी वितरणामध्ये नवीन लाभार्थींचाही समावेश आहे. जर तुमचा अर्ज मंजूर झाला असेल आणि तुमचे नाव अंतिम यादीत आले असेल तर तुम्हालाही लवकरच पहिला हप्ता मिळेल. कोल्हापूरच्या आशाताई, तुम्ही विचारलं होतं की आमचे नाव यादीत आहे का नाही हे कसे तपासायचे. तर मी तुम्हाला सांगतो, तुम्ही आपल्या गाव पंचायत कार्यालयात किंवा नगरपालिका कार्यालयात जाऊन तुमचे नाव यादीत आहे का ते तपासू शकता, किंवा ऑनलाईन पोर्टलवर देखील तपासता येते. मी यावर एक स्वतंत्र व्हिडिओ बनवणार आहे, तो पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आता तुम्ही विचाराल की नक्की कधी येतील हे पैसे. तर मित्रांनो, अधिकृत तारीख महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांच्याकडून लवकरच जाहीर केली जाईल. सामान्यतः शासन निर्णय झाल्यानंतर 7 ते 10 दिवसांच्या आत हप्ता वितरण सुरू होते. म्हणजे फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात हे पैसे तुमच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. जसे मी तुम्हाला अगोदर सांगितले तसे हे केवळ जानेवारीचे पैसे नाहीत. ज्या बहिणींचे नोव्हेंबर आणि डिसेंबरचे हप्ते अडकले होते त्यांना तिन्ही महिन्यांचे मानधन एकत्रित मिळणार आहे. म्हणजे 1500 गुणिले 3 बराबर 4500 रुपये एका वेळी तुमच्या खात्यात जमा होतील. ही खरोखरच मोठी बातमी आहे. मित्रांनो, एक अत्यंत महत्त्वाची सूचना तुम्हाला द्यायची आहे. आजकाल अनेक बनावट चॅनल आणि फेक मेसेजेस चालू आहेत, जे बहिणींना चुकीची माहिती देत आहेत. काही जण तुम्हाला फोन करून पैसे मागतात, काही जण खोटे लिंक पाठवतात. कृपया अशा कोणत्याही गोष्टीत अडकू नका. लक्षात ठेवा, सरकार कधीही तुमच्याकडून पैसे मागत नाही. सर्व लाभ थेट तुमच्या बँक खात्यात जमा केले जातात. कोणीही तुम्हाला फोन करून आधार नंबर, बँक खाते क्रमांक किंवा OTP विचारत असेल तर त्याला कोणतीही माहिती देऊ नका. हा फसवणूक आहे. आणि सोशल मीडियावर अनेक चॅनल्स खोटी माहिती पसरवत आहेत. खोटे थंबनेल लावून चुकीच्या रकमा सांगून तुम्हाला दिशाभूल करतात. म्हणूनच मी तुम्हाला सांगतो की अचूक आणि प्रामाणिक माहितीसाठी आपल्या लाईव्ह महाराष्ट्र 24 चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आम्ही तुम्हाला फक्त पुराव्यासह आणि अधिकृत माहिती देतो. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लाडकी बहीण योजनेची संपूर्ण अपडेट दिली. तुमच्या जानेवारी महिन्याचा हप्ता, तसेच जर नोव्हेंबर डिसेंबरचे हप्ते थांबले असतील तर ते सुद्धा लवकरच मिळणार आहेत. 98,45,00,000चा निधी मंजूर झाला आहे आणि वितरणाची प्रक्रिया सुरू आहे. तुम्ही फक्त तुमचे KYC अपडेट असल्याची, आधार लिंक असल्याची आणि बँक खाते सक्रिय असल्याची खात्री करा. मग लवकरच तुमच्या मोबाईलवर मेसेज येईल आणि पैसे खात्यात जमा होतील. माझी तुम्हाकडे विनंती आहे की हा व्हिडिओ तुमच्या सर्व लाडक्या बहिणींना, तुमच्या कुटुंबातील महिलांना, तुमच्या गावातील बहिणींना शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाला ही महत्त्वाची माहिती मिळेल. आणि जर तुम्हाला आमचं काम आवडत असेल, आमच्या मेहनतीची कदर करत असाल, तर कृपया आमच्या लाईव्ह महाराष्ट्र 24 चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन दाबून ठेवा, जेणेकरून प्रत्येक नवीन अपडेट तुम्हाला मिळेल. व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट सेक्शनमध्ये तुमचे प्रश्न विचारा.
मी नक्कीच उत्तर देईन. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद. आणि लक्षात ठेवा, प्रामाणिक बातम्यांसाठी, अचूक माहितीसाठी लाईव्ह महाराष्ट्र 24 नेहमी तुमच्यासोबत आहे. धन्यवाद. धन्यवाद राष्ट्र.